आपण मागील भागात गुप्त काळाची सुरुवात केलेली आहे. याला भारतातील सुवर्णकाळ म्हणतात. याबद्दलची आपण थोडक्यात माहितीही घेतली. समुद्रगुप्त यांच्या कार्यकाळाबद्दल इतिहासकारांना थोडी शंका आहे. यामुळे काही पुस्तकात हे वर्ष 325 आहे, तर काही पुस्तकात 330, तर इतर ठिकाणी याचा उल्लेख 320 एडी असा होतो. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की चंद्रगुप्त पहिला यांच्यानंतर राजा बनण्यासाठी समुद्रगुप्त आणि काचा नामक एक राजकुमाराची लढाई झाली होती आणि या संघर्षामध्ये समुद्रगुप्त विजयी ठरले. यानंतरच समुद्रगुप्त राजा बनले. समुद्रगुप्त हे भगवान विष्णूचे भक्त होते. समुद्रगुप्ताला गुप्त साम्राज्याचा महान सम्राट मानलं जातं. यांच्याबद्दलची माहिती आपल्याला महत्त्वाच्या स्तंभ शिलालेखाद्वारे मिळते. या स्तंभ शिलालेखांना प्रामुख्याने सम्राट अशोकाने कोरलेलं होतं. याला अशोकाचे अलाहाबाद स्तंभ शिलालेख म्हटलं जातं. या शिलालेखावर सम्राट अशोकाबद्दलची माहिती आढळते. तसेच या स्तंभावर खाली समुद्रगुप्ताबद्दलची माहिती सुद्धा कोरण्यात आलेली आहे. समुद्रगुप्ताबद्दलची माहिती हरिसेन यांनी लिहिलेली आहे. हरिसेन हे समुद्रगुप्तच्या दरबारातील एक कवी होते. हरिसेन यांनी संस्कृत भाषेमध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखात समुद्रगुप्ताला लिच्छवी धुइत्रा म्हटलेला आहे. यामध्ये समुद्रगुप्तने केलेल्या लष्करी मोहिमांचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि याच माहितीच्या आधारावर समुद्रगुप्तच्या लष्करी मोहिमांना 5 विभागात विभागण्यात येतं. यामध्ये पहिला भाग. या पहिल्या भागात तुम्हाला 9 कवट्या दिसत असतील. गंगा नदीच्या खोऱ्यात राज्य करणाऱ्या 9 राजांच्या ह्या कवट्या होत्या. समुद्रगुप्तने या 9 राजांचा पराभव केला आणि यांचा संपूर्ण भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. या 9 राजांपैकी 3 राजांची नावे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अहिछत्राचे अच्युत, मथुराचे गणपतीनाथ आणि बुंदेलशहराचे म्हणजेच कोटा घराण्याचे राजकुमार. आता यानंतर दुसरा विभाग. या दुसऱ्या विभागात 5 सम्राटांचा समावेश होतो. हे सम्राट बंगाल, नेपाळ, आसाम आणि पंजाब प्रांताशी संबंधित होते. यांना सुद्धा समुद्रगुप्तने पराभूत केलं आणि यांचा प्रांत स्वतःच्या साम्राज्यामध्ये सामावून घेतला. आता तिसरा विभाग. यात असणाऱ्या राज्यांना अत्विका असं म्हटलं जातं. विंध्य भागात असलेल्या लहान मोठ्या साम्राज्यांना अत्विका राज्य म्हटलं जायचं. यांना सुद्धा हरवून समुद्रगुप्तने हे प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. आता यानंतर चौथा गट. या भागात आपण समुद्रगुप्तच्या दक्षिण मोहिमेबद्दल जाणून घेऊया. यामध्ये समुद्रगुप्तने दक्षिणेच्या 12 राज्यांना जिंकून घेतलं, पण याने लढाईनंतर त्यांचा प्रदेश त्या सम्राटांना परत केला आणि त्या साम्राज्यांना आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलं. म्हणजेच यानंतर हे स्वतंत्र प्रांत गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. यामध्ये पल्लव आणि तमिळनाडूच्या काची राज्यांचा समावेश होतो. आता शेवटचा विभाग. यामध्ये शक आणि कुशाण राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. शक आणि कुशाण साम्राज्याची सत्ता आधीच संपुष्टात आली होती, पण भारतातील काही लहान प्रदेशावर हे राजे अजूनही राज्य करत होते. यामध्ये काही परकीय भूभाग होता आणि असाच एक परकीय सम्राट होता ज्याने स्वतःला दैवीपुत्र शहानशाही असं म्हणून घेतलं. यावरून हा राजा कोठे ना कोठे कुशाण साम्राज्याशी संबंधित असावा असा अंदाज आपण लावू शकतो. या सर्व सम्राटांना सुद्धा समुद्रगुप्तने पराभूत केलं आणि यांचा भूभाग आपल्या ताब्यामध्ये घेतला. आता यानंतर समुद्रगुप्ताने भारतातील केवढा भूभाग आपल्या ताब्यात घेतला होता हे पाहूया. मुख्यतः भारतातील उत्तरी भागावर समुद्रगुप्तचे प्रत्यक्ष नियंत्रण असायचं. यामध्ये गंगा नदीचे खोरे आणि आत्ताच्या उत्तर प्रदेश राज्याचा संपूर्ण भूभाग येतो. याशिवाय मध्य भारताचा काही हिस्सा आणि बंगालचा नैऋत्य भाग सुद्धा समुद्रगुप्ताच्या प्रत्यक्ष नियंत्रणामध्ये होता. आता भारतातील कोणकोणती साम्राज्य समुद्रगुप्ताला खंडणी द्यायची हे पाहूया. म्हणजे समुद्रगुप्तच्या अप्रत्यक्ष नियंत्रणामध्ये असलेली राज्ये. आता थोड्या वेळापूर्वी बघितलेली दक्षिणेकडील 12 राज्ये, ज्यामध्ये पल्लवांचा सुद्धा समावेश होतो. याशिवाय भारताच्या पश्चिमी आणि वायव्य भागात असलेला शक आणि काही कुशाण साम्राज्यांना सुद्धा समुद्रगुप्ताला खंडणी द्यावी लागायची. पण काही शक राजे होते जे अजूनही समुद्रगुप्तच्या ताब्यामध्ये नव्हते. पण जर अलाहाबादमधील शिलालेख वाचला तर समुद्रगुप्त कधीही पराभूत झाला नव्हता हे स्पष्ट होतं. या कारणामुळेच पाश्चिमात्य इतिहासकार समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हणायचे. समुद्रगुप्त महान सम्राट होता. याच्या कर्तृत्वाची ख्याती भारतातच नाही तर परकीय देशात सुद्धा पसरलेली होती. चायनीज साहित्यावरून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजते. श्रीलंकन सम्राट मेघावर्मन यांनी समुद्रगुप्तच्या दरबारामध्ये एक मिशनरी पाठवला. याच्यासोबत त्यांनी बऱ्याच भेटवस्तूही पाठवल्या आणि पुढे समुद्रगुप्तच्या परवानगीनेच मेघावर्मनने गया या ठिकाणी बौद्ध मठाची निर्मिती केली. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की श्रीलंकेची साम्राज्य समुद्रगुप्तच्या अधिपत्याखाली नव्हती. ही साम्राज्य स्वतंत्र होती. आत्तापर्यंत आपण समुद्रगुप्तच्या लष्करी मोहिमांबद्दल माहिती घेतली. या लष्करी मोहिमांच्या विजयानंतर समुद्रगुप्तने स्वतःला पराक्रमना ही पदवी दिली. हा विजय साजरा करताना समुद्रगुप्तने अश्वमेध यज्ञ पूर्ण केलं.
यानंतर याने सोन्याची आणि चांदीची नाणी चलनामध्ये आणली. या नाण्यांवर अश्वमेध यज्ञातील घोड्याचे चित्र कोरण्यात आलेले आहे. याशिवाय अलाहाबाद शिलालेखातून समुद्रगुप्ताबद्दल आणखी एक माहिती समोर येते. ती म्हणजे समुद्रगुप्त एक महान संगीतकार होते आणि कवी देखील होते आणि यामुळेच इतिहासात यांना कविराज असं सुद्धा म्हटलं जातं. यांनी जारी केलेल्या नाण्यांवर वीणा वाजवत असलेले स्वतःचे चित्र कोरलेले आहे. यावरून यांचे संगीत प्रेम समजते. तर आत्तापर्यंत आपण समुद्रगुप्त यांच्याबद्दल माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.